आपल्या पण केळीचा झाडाचा बुंदा चांगला करत असतो मित्रांनो. तर एक खत सांगता येते मित्रांनो, ते खत तुम्ही केळी पॅकेट सोडा. 100% केळीच्या बुंद्याची साईज 100% होणार मित्रांनो. आणि फॉस्फरसचं प्रमाण तुम्ही बागेत जास्त करून घ्या मित्रांनो. आपण हे द्रव्य खत मित्रांनो 8 दिवसाला घेत आहे. तर या केळी द्रव्य खतमध्ये आपण 0,60-20 हे आपण 5 किलो घेतलं आहे. आणि त्याबरोबर आम्हाला सल्फेट 5 किलो आणि युरिया 5 किलो मित्रांनो. अशा पद्धतीने खत नियोजन करा. 100% मित्रांनो आपल्या केळी बागेचा बुंदा चांगल्या पद्धतीने होणार आहे मित्रांनो. बुंदा आपला चांगला असेल तर केळी 100% गेट चांगला पडणार. आणि जास्त करून मित्रांनो आपल्या केळी बागेत एक फॉस्फरसचं प्रमाण जास्त ठेवा, म्हणजे 6व्या महिन्यात 100% केळीची वेण होणार आहे. आपल्या केळीचा बुंदा मित्रांनो चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर तुम्ही मित्रांनो 8-8 दिवसाला 12-61 आणि 0,0,60-20 100% सोडा मित्रांनो. चांगल्या पद्धतीने आपल्या केळीचा बुंदा होणार आहे. बघू शकता मित्रांनो आपल्या केळीचा बुंदा कशा पद्धतीने आहे. 100% मित्रांनो आपल्या केळी बागेला फॉस्फरसचं जास्त प्रमाण ठेवा. 100% मित्रांनो आपल्या केळी बागेची 6व्या महिन्यात म्हणजे वेण होणारच नक्की, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे मित्रांनो फॉस्फरसचं प्रमाण आपल्या बागेमध्ये 100% जास्त ठेवलं पाहिजे. बुंदा मित्रांनो अशा पद्धतीने बुंदा सध्या आपल्या बागेचा आहे मित्रांनो. जेवढं आपल्या बागेला 12-61-60-20 अशा पद्धतीने तुम्ही खत नियोजन 8-8 दिवसाला घ्या. 100% केळी बागेचा बुंदा एक नंबर होणार मित्रांनो. तुम्ही बघू शकता बुंद्याची साईज आता सध्या एवढी आहे. असंच केळी पिकाबद्दल आपल्याला माहिती भेटत नाही, त्यामुळे आपल्या या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.